2003 नॅटवेस्ट फायनल. इंग्लंडनी पहिली बॅटिंग करून 325 रन केले होते. टीम इंडिया अजून एक फायनल हरते की काय अशी शंका सगळ्यांच्याच मनात होती. पण ब्रेकमध्ये सौरव गांगुली टीम समोर गेला आणि त्यांना म्हणाला की आपण 15 ओव्हरमध्ये 100 रन केले आणि त्यावेळी आपला एकही विकेट गेली नसेल तर आपण ही मॅच नक्की जिंकू. सौरव गांगुलीनी बॉल 1 पासून अग्रेसर अप्रोच घेतला. अँड्र्यू कॅडिक, अलेक्स ट्युडर, अँड्र्यू फ्लिंटॉफ सगळ्यांनाच खूप जबरदस्त बॅटिंग केली. ऑफसाईड थ्रू फोर्स असो, लॉफ्टेड शॉट्स असो किंवा पुल शॉट्स असो, सगळे शॉट्स त्यांनी तिकडे डिस्प्ले केले. सौरव गांगुलीची 50 झाली तेव्हा स्कोर होता 76. चक्क वीरेंदर सेहवागला आउटस्कोर केलं होतं सौरव गांगुलीने. सौरव गांगुली आउट झाले तेव्हा त्यांनी 43 बॉलमध्ये 60 रन केले होते. टोटल स्कोर होता 104 आणि ओव्हर्स झाले होते फक्त 14. एक ओव्हर ठेवून त्यांनी टीम समोर सेट केलेलं टार्गेट अचीव्ह केलं. जो रन रेट सौरव गांगुलीने टीमला घेऊन दिला होता त्यामुळे युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ दोघांना थोडे बॉल सेटल व्हायला मिळाले. त्यानंतर त्या दोन यंगस्टर्सनी ती मॅच जिंकवली आणि एक नवीन एरा इंडियन क्रिकेटमध्ये सुरू झाली. ही 43 बॉल 60 रनची इनिंग्स, त्याच्याबद्दल जास्ती बोललं जात नाही म्हणून ही इनिंग्स तुमच्यासमोर मी आणून ठेवली. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि